आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कंबोडिया देशातून अशा टोळ्या अनेक भारतीयांना गंडा घालतायत। याच टोळीसाठी सक्रिय असणारा भारतातील मुख्य सॅम उर्फ डेव्हिड उर्फ संबित कुमार नायक सह 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात सायबर विभागाला यश आलंय। मूळचा ओडिसा येथील सॅम 4 वर्षांपूर्वी मुंबईत बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी आला होता। मात्र कालांतराने पैशांची चणचण भासू लागली आणि मग सॅमने सायबर गुन्ह्याची वाट धरली। पुढे तो कंबोडिया देशातील टोळीशी जोडला गेला। ही टोळी गुंतवणुकीच्या दृष्टीने बनावट ॲप आणि वेबसाईट निर्मिती करते आणि अनेक भारतीयांना गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवते। या आमिषाला बळी पडणाऱ्या व्यक्तींना पैसे गुंतवण्यासाठी जी खाती दिली जायची ती खाती बनवण्यासाठी सॅम कार्यरत होता। ज्यांना पैशांची गरज आहे अशांच्या नावाने सॅम बँकेत खाती तयार करायचा। मग त्या खात्यात गुंतवणूकदार पैसे टाकायचे आणि ते पैसे कंबोडियातील टोळी दुसऱ्या खात्यात वळवत असे। मग सॅम ज्यांच्या नावाने बँकेत खातं आहे त्याला पैसे द्यायचा। मात्र पिंपरी चिंचवडमध्ये फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदाराने सायबर विभागाची मदत घेतली आणि कंबोडिया देशासाठी काम करणाऱ्या भारतीय टोळीचा पर्दाफाश झाला। पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटचे सायबर पोलीस स्टेशन ने इंटरनॅशनल सायबर फ्रॉड सिंडिकेट से निगडीत त्यांच्या इंडियामधला मेन हँडलर सॅम उर्फ डेव्हिड याला अटक केलेला आहे। त्याच्याबरोबर सॅमचे 5 आणखी साथीदार यांना अटक करण्यात आलेले आहेत। 5 पैकी 2 सायबर फ्रॉडस्टर झारखंडचे, एक गुजरातचा, एक नाशिकचा आणि एक स्थानिक आहे। त्यांच्याकडून प्राप्त जे म्यूल अकाउंट आहे त्याच्यावरून त्यांच्यावर एकूण 102 सायबर फ्रॉडचे केसेस दाखल आहेत असा दिसून येत आहे। सर्व लोकांना हा आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी इन्व्हेस्टमेंट फक्त सेबी अप्रूव्ड, सेबीचे मान्यता प्राप्त एजन्सीज आणि त्यांचे ऑथोराइज्ड वेबसाइट्स आणि ॲप्स त्याच्यावरच कराव्यात।